श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट म्हणून काम करत असताना कधी-कधी थेरपिस्ट म्हणून माझा देखील कसोटीचा क्षण येतो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी जो कसोटीचा क्षण अनुभवलेला आहे, तो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे. व्यक्तिगत आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती काही ना काही कठीण प्रसंगांना सामोरी जात असते. कुटुंबातील सदस्याचा मृत्यू ही सगळ्यात अवघडातली अवघड परीक्षा असं देखील आपण म्हणू शकतो. मात्र तो मृत्यू जर आपणच जन्माला घातलेल्या आपल्या लेकराचा झाला असेल, तर त्या आईला, त्या पित्याला जे काही सहन करायला लागत असेल, ते शब्दात मांडण्याची किमान माझी तरी क्षमता नाही. मात्र ही घटना, हा विषय इतका महत्त्वाचा आहे, की तो मांडण्यावाचून मला गत्यंतरही नाही. गुरु आज्ञेचं पालन आणि त्या आईनं सेशन झाल्यानंतर मला केलेली विशेष विनंती म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासमोर आणला आहे. माझ्याकडे साधारण 45 वर्ष वयाच्या एक ताई PLR करून घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांचं PLR करून घेण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या आयुष्यात हे असं का झालं? नेमकं काय झालं आहे हे समजून घेत असताना ज्यावेळेला काही प्रश्न विचारले गेले, त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं ते खरोखर अतिशय अस्वस्थ करणारं, धक्कादायक असं होतं. त्यांचा मुलगा जो 26 वर्ष पूर्ण झालेला होता, व्यवस्थित एका कंपनीमध्ये काम करत होता. अतिशय मनमिळावू, सगळ्यांची विचारपूस करणारा आणि प्रगल्भ अशी बुद्धिमत्ता, भावना, विचार सगळंच एकत्र असलेला हा मुलगा वयाच्या 26व्या वर्षी घरापासून अवघ्या 2 मिनिट अंतरावर आलेला असताना त्याच्या दुचाकीचा अपघात होऊन तो तिथेच जागेवर मृत्यू पावला. त्या दिवशी जे घडलं तो घटनाक्रम त्यांच्या डोळ्यातल्या आसवांबरोबर त्यांनी मला सांगितला. नेहमीप्रमाणे त्यांचा मुलगा दररोज दुपारी जेवणासाठी घरी येत असे. त्यानं आईला फोन केला की मी जेवणासाठी घरी येतो आहे. त्या त्याची वाट पाहत असतानाच काही वेळाने त्यांना त्याचा अपघात झालेला आहे आणि त्याच्या पायाला लागलेला आहे असा फोन आला. अर्थात काही वेळानं सत्य या माऊलीच्या समोर आलं आणि मग त्यांच्यासाठी धरणी दुभंगून गेली. आपलं आभाळच फाटलेलं आहे. आपल्या जगण्यात आता काही रस राहिलेला नाही. जगायचं तरी कशासाठी? इथपासून ते स्वामी तुम्ही असं कसं काय करू शकता? इथपर्यंत या माऊलीचा आक्रोश आजूबाजूच्या प्रत्येकाचं मन थिजून टाकणारा होता. तो मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये अतिशय लोकप्रिय होता. त्यामुळे त्याच्या अंत्यविधीला जनसागर लोटला होता. त्याचं अतिशय तरुण वयामध्ये अचानक असं निघून जाणं हे अनेकांना अजूनही खरं वाटत नाही. त्याच्या घरातल्यांची तर परिस्थिती काय असेल याची कल्पना आपण करू शकतो. अतिशय सुखी असलेल्या चौघांच्या या कुटुंबामध्ये समस्या नव्हत्या, अडचणी नव्हत्या असं मात्र नाही. ताईंचा विवाह त्या काळाला अनुसरून, कुटुंबातल्या परिस्थितीला अनुसरून शिक्षण अर्धवट सोडून त्यांना करावा लागला. अर्थात लग्न करून सासरी आल्यानंतर इथे देखील परिस्थिती फारशी चांगली होती अशातला भाग नाही. मात्र घरामध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या तरेवाईक तऱ्हा सांभाळत त्यांनी संसार पुढे चालू ठेवला. त्यांचा खरा आधार म्हणजे त्यांच्या पोटी आलेली ही 2 मुलं. आपला मुलगा मोठा होईल, आपली मुलं शिकतील, आपल्याला चांगले दिवस दाखवतील आणि आपल्या सगळ्या केलेल्या कष्टाची परतफेड, त्यांचं यशस्वी होणं, त्यांचं आनंदी होणं याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होईल, असा भगवंतावर विश्वास ठेवून, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला संसार पुढे चालू ठेवला. जसं जमेल तसं त्यांनी उच्च शिक्षणही ग्रहण केलं. मात्र कौटुंबिक मर्यादांमुळे त्यांना त्या शिक्षणाचा नोकरीच्या माध्यमातून काही उपयोग करता आला नाही. मात्र तिथेही नकारात्मक विचार न करता, न्यूनगंडामध्ये न जाता या ताई त्यांना जे जे जमेल ते करत राहिल्या. पुढे खरोखर दोनही मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने शिकली. दोनही मुलांना आपल्या आईच्या कष्टाची, तिच्या मानसिक भावनिक त्रासाची पूर्ण कल्पना असल्यामुळे त्या तिघांचं एक वेगळंच विश्व निर्माण झालं. आपल्या भोवती जे काही घडतं आहे त्याच्याकडे कानाडोळा करत या माऊली आपला प्रवास चालत राहिल्या. मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या कौशल्यामुळे, त्याच्या चांगल्या स्वभावामुळे आणि कष्ट करण्याच्या तयारीमुळे त्याला लगेचच जॉबही लागला. 2 वर्ष झाली. त्यानं या 2 वर्षांच्या नोकरीतून मिळालेल्या पगारामध्ये आपल्या आईची सगळी हौसमौस पूर्ण केली. ही माऊली हे सांगत असताना अतिशय अभिमानानं सांगत होती, की कदाचित मी त्याला मोठं होत असताना त्यानं जेव्हा पैसे मागितले त्यावेळेला देण्यासाठी कमी पडली असेन. परंतु माझ्या मुलानं माझ्या अनेक गोष्टी पूर्ण केल्या. आपली आई आणि बहीण यांना अतिशय प्रेमानं वागवणारा हा मुलगा अचानक असा निघून गेल्यामुळे या कुटुंबाचं छप्परच उडून गेलेलं आहे. ही माऊली फक्त एकच प्रश्न वारंवार मला विचारते आहे. असं काय झालेलं आहे, की मला एवढ्या तीव्र दुःखाला सामोरं जावं लागतंय? माझा मुलगा माझ्या मांडीवरनं ओढून नेल्यासारखं मला फील होतंय. माझा मुलगा गेला नाही, तर माझं काळीजच कुणीतरी कापून नेलंय, असं मला सारखं का वाटतं आहे?
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्या PLR प्रक्रियेसाठी तयार झाल्या. खरं तर या सेशनच्या निमित्तानं त्या जेव्हा माझ्यापर्यंत आल्या, त्यावेळेला त्या वारंवार मला एकच प्रश्न विचारत होत्या, की "मी तुमच्यापर्यंत आलेच कशी?" कारण तो गेल्यापासनं मी घराचा उंबरठा ओलांडणंच सोडलेला आहे. पण या सेशनसाठी मला इथपर्यंत येण्याचं बळही कदाचित त्यानंच दिलं की काय, असं मला वाटतं आहे. ताई हे जे वाक्य बोलल्या ते अगदी बरोबर आहे. त्यांचा मुलगाच त्यांना इथं येण्याचं बळ देत होता. प्री-टॉकमध्येच आणखीन थोडं खोलवर गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. लग्न झाल्यानंतर स्वतःच्या वैवाहिक आयुष्यात आणि नात्यामध्ये असलेल्या अडचणींमधून बाहेर पडण्याचा एकमेव आधार म्हणजे या ताईंची 2 मुलं, त्यातही त्यांचा मुलगा. कारण तो थोरला जन्माला आल्यामुळे अनेकदा त्या त्याच्याशी मन मोकळं करायच्या आणि अचानक त्यांचा आधारच निघून गेल्यामुळे त्यांना हेच कळत नाहीये की नेमकं हे झालं कशामुळे? मला जर एकटंच पाडायचं होतं, तर माझी कूसच का उगवली? किंवा माझ्या घरातल्या इतर कुठल्याही व्यक्तीला अगदी मला जरी नेलं असतं, तरी देखील चाललं असतं, असं त्राग्यानं आणि सात्विक संतापानं बोलत होत्या. खरं तर त्यांची वेदना आपल्यासमोर मांडत असताना शब्दही अपुरे पडता आहेत, थिटे पडता आहेत. मात्र तरी देखील यासारख्या केसच्या माध्यमातून आपल्यालाही काही गोष्टी शिकायला मिळतात, हे आपल्यासमोर आणणं हा एकमेव उद्देश. सद्गुरू कृपेनं दुसऱ्या सेशनमध्ये ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये या जाऊन पोहोचल्या. त्यांनी गतजन्मामध्ये स्वतःला पंजाबमधील एका विवाहितेच्या स्वरूपामध्ये पाहिलं. या विवाहितेला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. सद्गुरू कृपेनं त्यांना ज्या गोष्टी समोर येत होत्या, त्या अतिशय विलक्षण होत्या. गतजन्मातील त्या 2 मुलांच्या डोळ्यांमध्ये पाहून त्यांनी चटकन ओळखलं, ही आपलीच या जन्मातली 2 मुलं आहेत. मात्र गतजन्मामध्ये ज्या कुटुंबामध्ये त्या राहत होत्या, तिथे आणखीन 3 मुलं आणि एक विवाहित स्त्री दिसत होती. ध्यानावस्थेमध्येच पुढे गेल्यानंतर लक्षात आलं, कुटुंबामध्ये असणारी दुसरी स्त्री ती त्या जन्मातील या ताईंची सवत आहे. या दोघींमध्ये सुसंवादाचं नातं आहे अशी परिस्थिती तिथे नव्हती. मात्र नवरा आपल्या सवतीवरती जास्त प्रेम करतो आहे आणि आपल्या मुलांना आणि आपल्याला एका बाजूला सारतो आहे, हे त्यांनी अनुभवलं. पुढे गेल्यानंतर एका प्रसंगामध्ये त्यांनी पाहिलं, की गतजन्मामधील ती आई आपल्या 2ही मुलांना घेऊन एका खोलीमध्ये बसलेली आहे आणि ती ओक्सबोक्शी रडते आहे. ती का रडते आहे हे समजून घेत असताना एक अतिशय भयंकर गोष्ट समोर आली. त्या जन्मातील त्या आईची आणि त्या मुलांची ही शेवटची भेट होती. त्या आईचा एक निर्णय पक्का झालेला होता आणि त्या निर्णयावरती अंमलबजावणी करण्याच्या आधी आपल्या लेकरांना डोळे भरून पाहावं, त्यांना जवळ घ्यावं, या भावनेनं ती त्या खोलीमध्ये जाऊन बसली होती. पुढच्याच प्रसंगामध्ये जे काही चित्र पाहिलं, जे काही दृश्य पाहिलं, त्यानं अक्षरशः माझ्याही अंगावरती शहारे आले. या ताईंनी गतजन्मातील त्या आईनं पाण्यामध्ये उडी मारून आपला जीव दिला होता. गतजन्मामध्ये आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी जे काही वाढून ठेवलेलं आहे, ते सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. या विचारांनी ग्रस्त असलेल्या त्या आईने भावनातिरेकाने आत्महत्येचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली. पण गुरुकृपा कशी असते बघा, ज्या वेळेला तिनं पाण्यामध्ये जीव देण्यासाठी उडी मारली, त्या क्षणी घरामध्ये सोडून आलेल्या मुलांपैकी थोरल्या मुलाचा, जो आता या जन्मात त्यांचा मुलगा होता, त्याचा चेहरा अतिशय केविलवाणा चेहरा त्यांच्या समोर आला आणि त्यांचा निर्णय बदलला. मात्र शरीर त्यांनी पाण्यामध्ये झोकून दिलेलं होतं. मृत्यू होत असताना आपल्याकडून चुकलं आहे, ही पश्चात्तापाची भावना एवढी टोकदार होती, की जे काही दुःख आणि त्रास आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर निर्माण झालेला त्यांना जाणवला, तो त्रास प्रचंड वेदनादायी होता. या जन्मामध्ये ज्यावेळेला मुलाचा मृत्यू झाला, तिथपासून तर या सेशनच्या टप्प्यावरती येईपर्यंत त्यांनी बरोबर तीच वेदना अनुभवलेली आहे. आपल्याला होणारी वेदना एवढी खोल, एवढी तीव्र का आहे, याचं उत्तर सद्गुरू कृपा आणि पितृगण झालेल्या त्यांच्या प्रिय मुलाच्या आशीर्वादाने त्यांना प्राप्त झालं. ध्यानावस्थेमध्येच त्या न सांगता येण्यासारखं रडत होत्या. झालेला पश्चाताप त्यांच्या संपूर्ण अंतःकरणाची लाहीलाही करणारा होता. सेशन पूर्ण करून ज्यावेळेला आम्ही बाहेर आलो, त्यावेळेला देखील त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. गतजन्मामध्ये मी माझ्या मुलांना सोडून गेल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली असेल, त्यांना काय वेदना झाल्या असतील, याची जाणीव या आयुष्यात मुलाचा मृत्यू आणि हे सेशन या दोन्हींच्या माध्यमातून त्यांना झाली. अर्थात मुलगा गेल्यामुळे त्यांचं जे काही मानसिक, भावनिक नुकसान झालेलं आहे, जी पडझड झालेली आहे, ती भरून यायला काळ हे एकमेव औषध आहे. मात्र आपण कोणत्या दिशेनं विचार केला पाहिजे, हे या सेशनच्या माध्यमातून त्या माऊलीला कळून आलं. पुढचं आणखीन एक महत्त्वाचं वाक्य त्या बोलल्या आणि ते मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. त्यांचा मुलगा गेल्यानंतर
त्यांची जी मुलगी आहे तिच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेलेला आहे. किंबहुना त्यांनी हे मान्य देखील केलं. ही दोघं मोठी होत असताना माझं विशेष लक्ष माझ्या मुलावरती होतं. अर्थात मी मुलगा-मुलगी याच्यामध्ये काही भेदभाव करत होते अशातला भाग नाही. मात्र या सेशनमध्ये मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. खरं तर त्यांच्या मुलीनं वेळोवेळी तशी तक्रारही त्यांच्याजवळ केली होती. मात्र त्या तक्रारीकडे त्यांनी फारसं लक्ष दिलं नव्हतं. सेशन झाल्यानंतर आपली मुलगी जे काही बोलते आहे त्याच्याकडे आपण अतिशय संवेदनशीलपणे पाहिलं पाहिजे, हे या आईनं मान्य केलं. या आईच्या उदाहरणाबरोबर काही गोष्टी आपणही समजून घ्यायला हव्यात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर तीव्र टोकदार दुःख निर्माण होत असेल, तर त्याचं जे कारण आहे, बाह्य जगामध्ये त्याची उकल आपल्याला फारशी मिळेल अशी शक्यता नाही. मात्र त्या व्यक्तीच्या गतकर्मातील काही गोष्टी अशा असतील, ज्या आता ती व्यक्ती विसरून गेली आहे. मात्र तिचा थेट संबंध या जन्मामध्ये तिच्या बाबतीत घडणाऱ्या घटनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेतकऱ्याचा साधा नियम आहे, जे पेरले तेच उगवणार. गहू पेरला असेल तर गहूच उगवेल. मी जर गतजन्मामध्ये भावनेच्या आहारी जाऊन माझा धर्म, मातृधर्म बाजूला टाकून जर आत्महत्या केली असेल, तर त्याची परतफेड, त्याची शिकवणी म्हणून माझ्यासमोर कधी ना कधी येणार आहे. आता इथे आपल्याला असं वाटू शकतं, की एखाद्या माणसाने एखादी कृती केली आणि ती जर चुकीची असेल, तर त्याची शिक्षा म्हणून पुढचा एखादा घटना प्रसंग किंवा एखादी वाईट घटना त्याच्या आयुष्यात होते का? वरवर पाहत आहे असं जरी दिसत असलं, मात्र ते वास्तव नाही. कुणीही आपल्याला शिक्षा करण्यासाठी इथं बसलेलं नाही. एखादा माणूस त्याच्या आयुष्यामध्ये जे निर्णय आत्ता घेतो आहे, त्याचं फळ, त्याचे परिणाम म्हणून पुढे घडणार आहे. बघा, जर मी निर्णयच दुसऱ्यांना दुखावणारा माझा जो धर्म आहे तो टाकून घेतला असेल, तर त्याचं फळ चांगलं कसं मिळेल? निश्चितपणे आपल्याला जे पेरलंय ते उगवणार, हा निसर्गाचे नियम इथं लागू करायचा आहे. त्यामुळे जर मला सुख, समाधान, शांतता, संपत्ती, प्रेम, चांगलं आरोग्य, चांगली नातेसंबंध हवे असतील, तर मी माझ्या मनाच्या भूमीमध्ये, माझ्या कर्तव्यांमध्ये, माझ्या वागण्यामध्ये या सगळ्या गोष्टी बीजरूपानं पेरल्या पाहिजेत. आणि अर्थात ते पेरलेलं बीज आत्ता लगेच उगवलं पाहिजे, या हट्टातून बाहेर आलं पाहिजे. कारण अनेकदा व्यक्ती असं म्हणतात, की मी माझ्या आयुष्यात कधीच कोणाचं वाईट नाही केलं. मात्र माझ्या आयुष्यामध्ये असं वाईट का घडतंय? या जन्मामध्ये भले तुम्ही काही वाईट केलं नसेल, काही दुष्कृत्य केलं नसेल, काही चुकीचं वागला नसाल, मात्र इथून मागे जे काही जन्म आपण घेतले आहेत आणि त्याच्यात घडलेलं आहे, त्याच्या स्मृती आत्ता या क्षणी पूर्णपणे डॉर्मंट स्वरूपात, मृत स्वरूपात आपल्याच ऊर्जा स्थानांमध्ये पडून आहेत. त्या गोष्टींचा जो परिणाम आहे तो होणारच. गतजन्मावर आधारित ही प्रक्रिया त्या मृत स्वरूपात पडलेल्या स्मृतींना या सेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी भगवंत कृपेनं आपल्याला प्राप्त करून देते. एकदा ते अनुभवल्यानंतर त्या घटनेच्या, त्या स्मृतींच्या ज्या गाठी आहेत त्या सैलसर होतात आणि या जन्मामध्ये असलेल्या त्या समस्या, त्या अडचणी यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. सुख आणि दुःख हे आपल्याच मनामध्ये निर्माण होत असतं. घडणाऱ्या घटना घडत असतात. त्याला आपण काय प्रतिक्रिया देतो, त्याच्या परिणाम स्वरूप आपल्या मनामध्ये वेगवेगळे भावभावना निर्माण होतात. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावभावना, प्रतिक्रिया त्या व्यक्तीला नात्याच्या पलीकडे जाऊन, लिंगाच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून, निसर्गातलं एक स्पंदन म्हणून पाहता येण्याचा साक्षीभाव प्रत्येक जीवाच्या मनात निर्माण व्हावा, ही विनंती, ही प्रार्थना सद्गुरूंच्या श्रीचरणी अर्पण करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.